जनरल आहे. लंका कुणी जाळली, त्या मुलांनी काही उत्तर दिलंच नाही, कुणालाच येईना. पुन्हा पुण्याला पुण्यातमध्ये बघितलं तर एका रिक्षावाल्याने लिहिलं होतं. मला ते थोडी वाचायची सवय, चालत काय वाक्य आहे. त्याने असं वाक्य लिहिलं होतं त्या रिक्षावाल्याने, जगात कोण सुखी, आणि त्याच्या खाली लिहिलं तर मला ते खालचं मागायचं होतं महत्त्वाचं. जगात कोण सुखी, त्या रिक्षावाल्याने लिहिलं होतं बरं. काही संतांचं प्रमाण नाही हां, मला विनोद सांगतो. त्या रिक्षावाल्याने लिहिलं तर जगात कोण सुखी, आणि त्यानंच लिहिलं होतं खाली, ज्याची बायको मुखी तोच सुखी. जाऊ द्या, मला सुद्धा हसायला अजून येते ते वाक्य ऐकल्यानंतर. काय डोकं चाललंय त्याचं माहीत नाही. जाऊ द्या, माझा विषय आहे, महाराजांना सगळे दुःखी दिसलाय आणि त्यांनाच वाटलं की बाबा ह्या जीवाला सुखाची प्राप्ती कधी होणार आहे, का होत नाही. तर महाराजांच्या लक्षात आलं की जिथं समाधान आहे, जिथं सुख आहे, ती साधना केल्यानंतर जे मिळेल ती साधना याच्याकडून होतच नाही. आणि त्रयस्थ ठिकाणी हा सुखाचा शोध घेतो आहे. कुठं? संसारामध्ये. महाराज म्हणतात, अरे संसारामध्ये कुठं सुख असतं का? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अरे या संसारामध्ये सुख शोधतोयस, पण संसारामध्ये सुखच नाही तर तुला भेटेल कसं? सुख नाही कोठे आली या संसार, सुख नाही कोठे आली या संसार, सुख नाही कोठे आली या संसार, सुख नाही कोठे आली या संसार. वाया भरी होऊ नका, वाया भरी होऊ नका, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. संसारामध्ये सुख नाही, सगळ्या संतांचा दावा आहे. ज्ञानोबाराने तर परमोच्चच बिंदू केलाय. संसार दुःख मूळ चौकडे मऊ झाली प्रमाण म्हणून सगळी. संसारामध्ये किती शोधा, दुःखच आहे. कारण दुःखाचं वेगळं आहे, प्रत्येकाच्या दुःखाचं कारण. श्रीमंताच्या दुःखाचं कारण वेगळं आहे, मध्यमवर्गीयाच्या दुःखाचं कारण वेगळं आहे, गरीब असणाऱ्याच्या दुःखाचं कारण कोणतंही असू द्या, श्रीमंत असो गरीब असो, दुःख आहे. दुःखाचं कारण फक्त वेगळं असेल त्याचं. मग ह्या संसारामध्ये सुखच नाही, मग संसार करायचा नाहीच का? अहो, ज्यांनी संसार केला नाही ते सुद्धा म्हणतात संसार करा, काही दुमत नाही. ज्ञानोबाराने म्हणावं, असोनी संसारी का नसोनी, असोनी संसारी. मग या संसारामध्ये तुम्हाला सुखच हवं असेल, समाधानच हवं असेल तर निस्ता संसार करू नका. त्या संसारामध्ये भगवंताच्या नामाचा मला सोस करा तुम्ही. ज्ञानोबाराय सांगतात, असोनी संसारी जिभेनं वेग कर नामचिंतनाचा, मग तुला समाधान मिळेल. ज्ञानोबाराय सांगतात, संसाराबद्दल दुमत नाही, समाधान मिळेल. आणि तेही समाधान संसारातल्या समाधानासारखं क्षणिक समाधान नाही, तात्पुरतं समाधान नाही. त्या समाधानाचा परमोच्च बिंदू ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान,
संसारामध्ये राहा, संसार कर, आणि त्या संसारामध्ये तुला रम्य समाधान प्राप्त होईल. कधी? भगवंताच्या नाम ज्ञानदेवा रम्य. माझी अनुभूती आहे म्हणतात. रमले समाधान, रम्य समाधान. रम्य समाधान कशाला म्हणतात महाराज? जे समाधान प्राप्त झाल्यानंतर त्या समाधानाचं पर्यावसन कधीही असमाधानामध्ये होत नाही. संसारामध्ये क्षणिक समाधान आहे, तात्पुरतं समाधान आहे. एका कीर्तनकाराचं चाटेसर कीर्तन झालं आणि असं काय वर्णन दुसऱ्या माणसाने केलं, काय अभंग सोडवला, काय चिंतन झालं. महाराजांना एकदम असं भारी वाटलं, एकदम म्हणजे महाराज जमीन सोडून 2 पायावरच आले, असे एकदम सुंदर वर्णन केलं. आणि पण म्हटला, परत पण शब्द आला, पण शेवटपर्यंत कीर्तन सुराला लागलं नाही म्हटलं. अगोदर वर्णन केलेलं संपलं सगळं. ते मला जाऊ द्या, संसारातलं हे समाधान मी सांगतोय क्षणिक आहे, काही कालापुरतं आहे, मर्यादित आहे. पण हे भगवंताच्या नामचिंतनामध्ये मिळालेलं समाधान कधीच महाराज त्याचं असमाधान होऊ शकत नाही. रम्य समाधान. ज्ञानोबा आहे तर अष्टांग योगी होते, पण त्यांनी सांगावं, अष्टांग योग नक्की जे रया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. असो म्हणून असो संसारी, संसारामध्ये राहा. भगवंत पण आमचं काय चाललंय, वनवे आहे. संसार करायचा, पोट भरायचं आणि पुन्हा संसारच करायचा. भगवंताच्या नामचिंतनाकडे आम्ही सहजासहजी वळू शकत नाही. एक उदाहरण सांगत असतो, संसार करायलाच पाहिजे आपल्याला. अहो, नोकरीला असेल तर नोकरीला गेला पाहिजे, शेती करत असेल तर शेती केली पाहिजे, व्यापार केला पाहिजे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म केलंच पाहिजे. कर्म नाही करून चालणार नाही आपल्याला. परंतु ते करत असताना भगवंताच्या नामचिंतनाला विसरायचं नाही आपण. म्हणून मी सांगत असतो, आमचा वन वे ट्रॅफिक आहे. कसा आहे, संसार करायचा, पोट भरायचं आणि पुन्हा संसारच करायचा, नाही का. मग एक जणाला असा प्रश्न केला मी. काय प्रश्न केला? मला टोपीचा उपयोग काय? त्यांनी पहिल्यांदा तर मला गरुड महाराज वेड्यातच काढलं. अहो, तुम्ही तर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक म्हणून घेता, प्रबोधनकार म्हणून घेता, आणि प्रश्न तरी जरा थोडासा काही असा मार्मिक असावा, काही त्याला तथ्य असावं. टोपीचा काय उपयोग आहे म्हटलं, एवढं समजत नाही. डोक्याला घालण्याकरता टोपी आहे म्हटलं. आता ज्यांच्या डोक्याला टोपी आहेत त्यांना सगळ्याला माहीत आहे टोपीचा उपयोग काय, डोक्याला घालण्याकरताच आहे. दुसरा काहीच नाही त्याचा. काय उपयोग होतो का? थंडी वाजायला लागली, पांघरायली ती किती, काहीच नाही उपयोग. एकमेव टोपी डोक्याला घालणं. आणि तेवढाच प्रश्न त्याला केला. म्हणलं डोक्याचा काय उपयोग? तर म्हणला ते काही सांगायची गरज आहे का, डोक्याला घालण्या, टोपी घालण्याकरता. आता टोपी घालण्याकरताच डोकं आहे का आपलं? डोक्यानं अनेक उपयोग करतात. काही वेळेला प्रश्न हा सोपा असतो, पण त्याचं उत्तर थोडंसं अवघड असतं, नाही का. असो, म्हणून तुकाराम महाराज सांगतात की बाबा हो, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, अभंगाच्या पहिल्या चरणात सदा नाम घोष करू हरी करता, सदा नाम घोष करू हरी करता, करू हरी कथा, सदा नाम करू हरी
तासानं शिक्षक आले शाळेवर, डोलतच आले. महाराज सांगतात सदा नामघोष, सतत अभष्ट चिंतन सोहळा असला तरी नामघोष, घराची वास्तुशांती असली तर नामघोष, रामनवमीचा उत्सव असला तर नामघोष, कृष्ण जयंतीचा उत्सव असला तर नामघोष, सदा नामघोष, सतत रात्रंदिवस. दिनाराजांनी हाची धंदा. मग तुकाराम महाराज सांगतात की बाबा कलियुगामध्ये तुम्हाला जर समाधान हवं असेल तर नामघोषच करावा लागेल. बाकीची साधनं कलियुगामध्ये तुम्ही कराल तर ती लोप पावलेली आहेत, त्याच्यातली ताकद संपलेली आहे. प्रत्येक युगातलं साधन हे वेगळं असतं. कृतायुगी शमदमादी साधन, त्रेतायुगी विदक्त यज्ञ, द्वापारयुगी मंत्र तंत्र विधान विधियुक्त. पण कलियुगामध्ये जर ती तुम्ही साधनं करायला गेलात तर त्याच्यातली ताकद संपलेली आहे, ते क्षीण झालेली आहेत. अवघीच साधने कलिनी लाजवली कीर्तने. कलियुगामध्ये फक्त नाम संकीर्तन हीच साधना फलद्रूप राहिलेली आहे. की व्यवहारातल्या उदाहरणानं तुम्हाला सांगायचं झालं तर एखादा मनुष्य आजारी पडला तर डॉक्टरकडे जातो. आता प्रत्येक क्षेत्रातले डॉक्टर वेगळे आहेत. तुम्ही शेती क्षेत्रातले डॉक्टर आहे बरं का करू. आता तर डॉक्टरांची एवढी सुधारणा आहे, चांगली गोष्ट आहे. डोळ्याचा डॉक्टर वेगळा आहे, हाडाचा वेगळा आहे, डोक्याचा वेगळा आहे, नाकाचा वेगळा आहे, दाताचा वेगळा आहे, पायाचा वेगळा आहे. काही दिवसांनी उजव्या डोळ्याचा डॉक्टर वेगळा येईल, डाव्या डोळ्याचा डॉक्टर येईल. जाऊ द्या, पूर्वीच्या काळामध्ये एकच डॉक्टर सगळी तपासणी करायची. जाऊ द्या, वेगवेगळी टेक्नॉलॉजी आहे, आपल्याला त्याच्याबद्दल काही फारसं बोलायचं नाही. डॉक्टरकडे गेल्यानंतर आत्ताच्या काळातले डॉक्टर काही स्वतः इंजेक्शनही देत नाहीत, औषधी देत नाहीत, आणि त्यांच्या लेटर हेडवरती ते औषधं लिहून देतात. मग ते औषधं लिहून दिल्यानंतर आपण ती औषधं मेडिकलमध्ये जाऊन दुकानामध्ये जाऊन आणतो. ते औषधं घेतल्यानंतर दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात की जे डॉक्टरने औषध दिलेलं आहे तेच आहे का, त्याच कंपनीचं आहे का, डॉक्टरने दिलेले आहेत तेच कंटेंट त्यात आहेत का, ह्या 2-3 गोष्टी बघाव्या लागतात. त्याचबरोबर ते औषध तयार कधी झालं त्याची तारीख असते, त्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणतो. आणि त्याच तारखेच्या खाली दुसरी एक तारीख असते, एक्सपायरी डेट. म्हणजे तयार झालेलं औषध जे आहे ते काही चिरकाल चालत नाही. 2 वर्ष 3 वर्ष त्याची मर्यादा असते. 2-3 वर्षानं ते औषध काय होतं, एक्सपायर होतं, म्हणजे मृतवत होतं. त्याला आपण एक्सपायर म्हणतो. मग असं औषध जर आजारी माणसाने घेतलं तर त्याला गुण येईलच का नाही याची खात्री नसते. ते औषध निकामी झालेलं आहे. किंवा कदाचित तसं औषध घेतला तर डॉक्टर सांगतात की साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. पण त्या औषधातली ताकद संपलेली आहे, निकामी झालेली आहे. तसं तुकाराम महाराज सांगतात या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीची, सुखाची, समाधानाची, आनंदाची जी साधनं होती ती सगळी साधनं याच्या व्यतिरिक्त जी जी होती ती सगळी एक्सपायर झालेली आहेत महाराजांच्या भाषेत. त्याला तुकोबरायचं प्रमाण आहे, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली नगरी साधन, कली साधन, विधी विधान, उचित विधी उचित विधी नकळे न घडे सर्वथा, 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 नकळे न घडे सर्वथा.
नामघोष का करायचं तुकोबाराय सांगतात. कलियुगामध्ये ह्या नामघोषाच्या आणि नामसंकीर्तनाच्या व्यतिरिक्त भगवंताच्या प्राप्तीचे जे जे मार्ग होते, ज्या ज्या वाटा होत्या, त्या सगळ्या क्षीण झालेल्या आहेत, एक्सपायर झालेल्या आहेत, कमकुवत झाले आहेत. म्हणावं घ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. कलियुगामध्ये दुसरं साधन राहिलंच नाही. न कळे न घडे सर्वथा. ते कळणार नाही, कळालं तर घडणार नाही, आणि घडलं तर सगळ्याला घडणार नाही. भक्तिपंत बहुसोपा, पुण्य नागवे या पापा, जाणे येणे खेपा येण्याचे एका खंडते. म्हणून भगवंताच्या नामचिंतनानं आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होतं महाराज, समाधान प्राप्त होतं. आणि म्हणून तेच साधन तुकोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात, बाबा आम्ही ते पदरचं सांगत नाही. तुकोबाराने काय सोपं आहे म्हणून सांगितलं नाही. एका बाजूला म्हटले तुकोबाराय, तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणी, पण तितकं सोपं नाही ते. कारण सोपं असतं तर सगळ्यांनी घेतलं असतं, सोपं पण नाही ते. कारण त्याचं उत्तरार्ध महत्त्वाचं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणी, आणि शहाणा तो धनी. जो शहाणा आहे तो घेतो. म्हणून इथं शहाण्या माणसाने हे निवडलं बरं का. तुकोबाराय म्हणतात, शहाणा तो धनी घेतो येथे. शहाणा मनुष्य हे करतो. आणि आता शहाण्याच्या विरुद्ध काय तो शब्द वापरत नाही. मग तो म्हणतो कलियुगामध्ये आपला वेळ अपव्यय करून काय उपयोग आहे, भगवंताच्या नामानं काय कार्यसिद्धी होणार आहे, त्याला तो फाटे फोडत बसतो. म्हणून शहाणा तो धनी घेतो येथे. म्हणून अशा भगवंताच्या नामचिंतनात हे वेद प्रामाण्य आहे. तुकोबाराय म्हणतात, वेद सांगतो, आम्ही पदरचं नाही बोलत. शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृणोत मानावे, असा ज्याचा मान आहे. तुकोबाराय पदरचं बोलत नाहीत. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. वेद सांगतोय, श्रुती सांगते. म्हणून ज्ञानोबाराने सुद्धा काही लोकांनी प्रश्न केला, ज्ञानोबाराय तुम्ही योगी आहात, योग्यांची माऊली, अष्टांग योग करणारे तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला सांगता हरिमुखे म्हणा, तुम्ही आम्हाला सांगता योग याग विधी. हे कसं आहे? ज्ञानोबाराय सांगतात, मी पदरचं सांगत नाही बाबा, याला पुरावा आहे. काय पुरावा आहे? एखादं ज्ञान शाबित करण्याकरता पुरावा द्यावा लागतो, नाही का? आता आमच्या गरुड महाराजची विद्यापीठामध्ये निवड झाली, मग त्यांची परीक्षा झाली, मग त्यांना पुरावा काय द्यावा लागला? बाबा मी शेती क्षेत्रामध्ये डबल ग्रॅज्युएशन केलं आहे. आणि ते नुसतं तोंडी सांगून चालत नाही, तर त्याला काय करावं लागतं? सर्टिफिकेट द्यावं लागतं. मी या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट केलेली आहे, त्याला विद्यापीठाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं. मग ते प्रमाणपत्र काय करतं? तर आपलं ज्ञान शाबित करतं. प्रमाणपत्राशिवाय ज्ञान शाबित होत नाही. तसं ज्ञानोबाराय सांगतात, आम्ही बोलतो ते शास्त्राशिवाय बोलत नाही. आम्ही हे सांगत असताना भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे, कलियुगामध्ये फलदायी आहे, हे सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्याकडं पुरावा आहे. कोणता पुरावा आहे? वेदशास्त्र प्रमाण, श्रुतीचे वचन, एक नारायण वेदाचा पुरावा, वेदाचं प्रमाणपत्र आहे माझ्याकडं, श्रुतीचं प्रमाणपत्र आहे. आणि ते प्रमाणपत्र सांगतं कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन तुम्ही करा, आणि त्या नामचिंतनापासून तुम्हाला समाधान प्राप्त होईल. महाराज, भौतिक किती ऐश्वर्य मिळाल्यावर आपल्याला समाधान मिळेल? नाही मिळू शकत. कधी आपल्याला सुख प्राप्त होईल? तुकोबाराय म्हणतात, अहो या जन्माचं सोडून द्या, अनेक जन्मामध्ये सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. महाराजांचा नाटाचा अभंगच आहे, सर्व सुखाची या अशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा. सगळे प्रमाण पाठ आहेत. माझे स्वहित नेनती कोणी. महाराज म्हणतात, अरे भगवंताचं नामचिंतन न करता तुम्ही सुखाची अपेक्षा केली तर जन्मच्या जन्म जातो, पण सुखाची प्राप्तीच त्याला होते. या जीवाला सुख मिळावं अशी फक्त संतांचीच अपेक्षा असते, नाहीतर सुख आमच्या हाताला येतं असं फक्त वाटतं महाराज, येतच नाही. मी एक दृष्टांत देत असतो नेहमी. एका गावामध्ये असाच नामोत्सव मोठा असतो, आणि
महाराज कीर्तनाला येतात, तिथं आल्यानंतर त्यांनाही भोजन करायचं असतं, पण त्यांनी सांगितलेलं असतं कार्यकर्त्याला अगोदर की मला बाबा हे तुमचं पंक्तीतलं जनरल जेवण चालत नाही, मला पथ्य आहेत खूप मोठी डॉक्टरने सांगितलेली, मला फक्त मालदांडी ज्वारीची भाकरी आणि वरण मला फक्त चालतं जेवणामध्ये, अन्य काही चालत नाही असं सांगितलं त्यांनी. पण ठीक आहे म्हटलं, बाबा ज्यांच्याकडे पंगत आहे त्यांच्याकडे तर सगळे ऋतुकुल्ल्या मधुकुल्ल्या आहेत, तिथं सगळी पंक्तीचे लोक आहेत, गर्दी आहे, व्यवस्था दुसरीकडे करूया म्हणून एका शेतकरी कुटुंबामध्ये व्यवस्था केली. त्या शेतकरी दादाने सांगितलं महिलेला आपल्याकडं महाराज जेवायला येणार, तिला आनंद झाला. मग तिनं मालदांडीच्या 4-5 भाकरी चांगल्या टाकल्या. वरण करण्याकरता दुसरं भांडं एका चुलीवर ठेवलं, त्यालाही जाळ लावला, ते पाणी उकळलं, भाकरी झाल्या. मुलगी मोठी संस्कारित होती त्यांची, आईला मदत करणारी होती. आईला म्हटले अगं आई भाकरी झाल्या तर तू आता असं कर, काकडी चिरून घे, बीट चिरून घे, गाजर चिरून घे, टोमॅटो चिरून घे, मी पापड भाजते आणि लगेच ताट तयार करू महाराजांचं. आणि मग तेवढ्यात डबावरचा डाळीचा घेतला खाली त्या महिलेनं आणि बघते तर त्याच्यात डाळच कमीच होती महाराज, संपत आली ती, माहीत नाही. 2-3 मोठी डाळ सापडली त्याच्यात. आणि आमच्या महिलांचा स्वभाव खूप चांगला असतो महाराज, आहे त्यात त्या भागवून घेतात महाराज, तक्रार करत नाही. आता वेळ झाली कीर्तनाची, दुकानं बंद होण्याची वेळ आली, आता डाळ विकत आणणार कधी, करणार किती, आयात भागवून घेऊन चला, आता काय इलाज नाही. मग 2-3 मोठी डाळ त्या ह्याच्यामध्ये टाकून दिली. त्या भांड्यामध्ये पाणी उकळत होतं, ते वरणाचं भांडं ठेवलेलं त्याच्यात. अहो मुलांना काय शिकवलं का नाही म्हटले तुम्ही, सामान्यसुद्धा प्रश्न येत नाही. त्यांना मी विचारलंय लंका कोणी जाळली, एकही मुलगा सांगायला तयार नाही. शेवटी भागाधिकाऱ्यांना केव्हा आले आणि म्हटले गुरुजी तुम्हाला तर माहीत आहे का नाही लंका कोणी जाळली. गुरुजी म्हटले गाव 2 पार्ट्याचं आहे, कोणाचं नाव घेता. विनोदाचा भाग सोडून द्या, एडिसन हा अतिशय हुशार होता. अनेक प्रश्न केले, प्रत्येक प्रश्नाला बोट त्याचं वरती होतं. भागाधिकारी म्हणले आता मी शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, तुम्ही खूप गोड उत्तरं मला दिली, माझं समाधान झालं. आता एक शेवटचा प्रश्न गोड आहे आणि त्या गोड प्रश्नाचं उत्तर जर मला गोड दिलं तर मी त्याला एक चॉकलेट देणार आहे. 10 रुपयाचं चॉकलेट आणले त्या काळामध्ये. मला उत्तर अपेक्षित पाहिजे, अपेक्षित उत्तर मला मिळालं तर मी त्याला 10 रुपयाचं एक चॉकलेट बक्षीस देणार आहे. त्या सगळ्यांची बोटोवरती. गुरुजींनी प्रश्न केला देव कुठे राहतो हे मला नक्की सांगा. देवाचं राहण्याचं ठिकाण मला अपेक्षित आहे. सगळ्यात मुलांची बोटोवरती होती. एडिसनला सांगितलं तू बोट खाली कर आणि सगळ्यात शेवटी तुझं उत्तर मला अपेक्षित आहे, तोपर्यंत तू द्यायचं नाही. मग कुणी सांगितलं जगन्नाथपुरीला आहे, कुणी सांगितलं स्वर्गात आहे, कैलासात आहे, कुणी सांगितलं पंढरपूरला आहे, कुणी सांगितलं पाताळात आहे, कुणी सांगितलं काशीला आहे. ज्याच्या त्याच्या बुद्धीनं ज्याची त्यांनी उत्तरं दिली. सगळ्यांची उत्तरं ऐकून घेतली आणि शेवटी एडिसनला सांगितलं आता तुझं शेवटचं उत्तर मला अपेक्षित आहे, तू सांग मला. जर मला उत्तर योग्य वाटलं तर मी त्याला एक चॉकलेट देणार आहे. एडिसन उठला आणि साहेबांना म्हटला साहेब तुम्ही मला विचारताय देव कुठं राहतो, हे जर उत्तर दिलं तर मी तुम्हाला एक चॉकलेट देणार आहे. एडिसननं उलट प्रश्न केला साहेब देव कुठं नाही हे तुम्ही मला सांगा अगोदर, मी तुम्हाला 2 चॉकलेट देतो. म्हणजे देव प्रत्येक ठिकाणी असं उत्तर दिलं. जाऊ द्या, मला अजून एक महत्त्वाचं पुढं उदाहरण द्यायचं आहे. तो 5वीतला मुलगा बंड्या नावाचा, अतिशय हुशार, जिल्हा परिषदची शाळा आहे आणि नवीन नकाशे आले होते, नवीन नकाशे आणि जुने नकाशे स्क्रॅपमध्ये काढायचे होते. आणि गुरुजीला असं वाटत होतं की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर बंड्या देतोय, त्याला आज मला निरुत्तर करायचं आहे, त्याचं आज तोंड मला बंद करायचं आहे. आणि ह्या भावनेनं तो 5 मिनटं शाळेमध्ये उशिराच आला. आल्याबरोबर गुरुजींना विचारलं वर्गात येऊ का, कारण पूर्वीची पद्धत होती येऊ का म्हणून विचारायची. आता येऊ का नाही आणि जाऊ काही नाही. आणि आत बसला आणि गुरुजी म्हटले आज बंड्याला निरुत्तर करतो. जगाचा नकाशा होता, जुना झालेला होता, फाडला टरटर. आता नवीन नकाशा लावायचा आहे, काय उपयोग नाही, स्क्रॅप आहे. आणि ते बंड्या पुढं टाकला आणि बंड्याला सांगितलं नकाशा होता तसा जोडून आण, जगाचा नकाशा. 5वीतला विद्यार्थी आहे, जगाचा भौगोलिक अभ्यास शिकवलाच नाहीच गुरुजींनी. पण बंड्या प्रयत्नवादी होता फार मोठा.
त्याच्याकरता अर्ध्या तासाची वेळ आहे तुला, एकटाच जा आणि हे तयार करून आण. त्याला वाटलं आज बंड्याचं मान खाली घालणार, आज बंड्या निरुत्तर होणार. त्याला मी शिकवलंच नाही ते, पण तो प्रयत्नवादी होता. नकाशा उलटा पालता करू लागला. नकाशाच्या पाठीमागे एक माणसाचं चित्र होतं आणि माणसाचं चित्र असल्यामुळं उजवा हात सापडला बंड्याला. बंड्या म्हटला उजवा हात आहे त्यावरती डावा असला पाहिजे. डावा हात शोधून काढला. डावा हात आहे त्यावरती पाय असला पाहिजे. पहिल्यांदा डावा पाय सापडला, उजवा असलाच पाहिजे, डोकं असलंच पाहिजे. आणि त्याने माणसाचं चित्र त्या नकाशाच्या पाठीमागं होतं, ते हुबेहूब जोडलं. आणि त्याला भौगोलिक अभ्यास माहीतच नाही की इंडोनेशिया कुठं आहे, फ्रान्स कुठं आहे, आफ्रिका कुठं आहे, अटलांटिक महासागर कुठं आहे, पॅसिफिक महासमुद्र कुठं आहे, जपान कुठं आहे, काही कळत नव्हतं त्याला. महाराष्ट्र कुठं आहे, भारत कुठं आहे, काही समजत नव्हतं, कारण त्याला भौगोलिक अभ्यासच दिला नव्हता. परंतु मागं माणसाचं चित्र असं हुबेहूब जोडलं, त्यामुळं पुढचा भारताचा नकाशा ऑटोमॅटिक बरोबर जुळला गेला सगळा. आणि अर्ध्या तासाचं काम फक्त 10 मिनिटामध्येच झालं. त्याचं डिंक लावला, ती गुंडाळी केली, थोडंसं सुकवलं त्याला हवेमध्ये आणि पळतच 15 मिनिटात शाळेत गेला. आणि गुरुजी तुमचं काम मी फत्ते करून आलो म्हटलं. गुरुजींनी बघितला नकाशा तर हुबेहूब जोडलाय. बंड्या आज कमालच केली, तू आज हॅट्रिकच झाली तुझी. अरे मला अपेक्षित नव्हतं, मी तुला शिकवलंच नाही भौगोलिक अभ्यास, तू गणित बरोबर सोडवलंय सगळं, प्रश्नच नाही. पण त्याला मेथड कोणती वापरली, तू पद्धत काय वापरली याला? बंड्यानं दिलेलं उत्तर असं आहे, गुरुजी मी जगाच्या नकाशाकडे बघतच गेलो नाही, मी फक्त माणसाला माणूस जोडत गेलो आणि माझ्या लक्षात आलं की माणूस जोडला का जगाला जोडायचं काय अंतर नाही. म्हणून माणसं जोडणं ही एक मोठी कला असते आणि त्यातल्या त्यात आमच्या दादांनी ही माणसं अतिशय जोडली आणि ती माणसं आजपर्यंत त्यांनी टिकवली. काही वेळेला योग येतो पण त्याचा क्षेम होत नाही आणि म्हणून त्यांना आज 88 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या सर्व सहकार्याने हा श्रीमद भागवत कथेचा आणि कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगाचं चिंतन मर्यादित अशा वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की हा जीव जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जर कशाच्या शोधामध्ये असेल तर समाधानाच्या शोधामध्ये, सुखाच्या शोधामध्ये, आनंदाच्या शोधामध्ये, प्रत्येकाला हे हवं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात त्याला ते भेटतच नाही, काय करावं? संत महात्मे महाराज इथं भूतलावरती येतात, ते कशा करता येतात? हा संसारी जीव संसारामध्ये रंजलेला आहे, संसारामध्ये गांजलेला आहे, दुःखी झालेला आहे आणि या संसारी जीवाला सुख मिळावं, संसारी जीवाला आनंद मिळावा, समाधान मिळावं आणि हा उदात्त हेतू फक्त संतांचा आहे. कारण संत महात्मे इथं एवढ्यासाठीच येतात. तेच तसे भगवत स्वरूप आहेत, परंतु तुमच्या आमच्या कल्याणाकरता, तुमच्या आमच्या सुखाकरता संत म्हणून इथं येतात. म्हणून संताची एक व्याख्या माझ्या बुद्धीनं करत असतो. विश्वाचा नियंता, जगत परमात्मा अज्ञानी लोकांना योग्य मार्गाला लावण्याकरता पतितांच्या उद्धाराच्या निमित्ताने भूतलावरती अवतार धारण करतो, त्याचं नाव संत आहे. अजून संताची एक व्याख्या सांगेन. देवाजवळ असतात त्याला पुजारी म्हणावं आणि देवच ज्यांच्याजवळ आहे त्याला संत म्हणावं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तयाजवळी असे. आणि असे संत महात्मे तुमच्या आमच्या कल्याणा करतात. तुकाराम महाराज म्हणतात प्रत्येक युगामध्ये आम्ही आलो आणि काय केलं असेल तर हेच केलं. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, मागे हेची जन्मी हेची करीत आलो आम्ही, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, भवतापश्रमी भवतापश्रमी
रामाने हे कार्य केलंय. आणि महाराज म्हणतात याच्याकरताच आम्ही प्रत्येक युगामध्ये अवतार धारण करतो. मागे बहुता जन्मी हेच करिता आलो आम्ही, भवता पश्रमी दुःखे पिढीले निववू. त्या दुःखानं पीडित झालेले आहेत, दुःखानं रंजून गेलेत, दुःखानं गांजून गेलेले जीव आहेत. आणि या जीवाला सुखी करण्याकरता संत महात्म्यांचं अवताराचं प्रयोजन आहे. मग तुकाराम महाराज म्हणतात मी पाहिलं, अरे जिकडं नजर टाकावी तिकडं सगळे दुःखीच दिसत आहेत. जो जो देखे हो कबीर महाराज सांगतात, दुखया बाबा सुखया कोई नहीं रे. राजा दुखया प्रजा दुखया, जोगी दुखया जंगम दुखया. जो जो देखे जे आहेत ते सगळे दुःखीच आहेत, सुखी कोणच नाही. महाराज मला एक जण म्हटला, महाराज तुम्ही कीर्तनात रात्री म्हटला जो जो देखे वो दुखया बाबा. मला म्हटला एक जण सुखी आहे. म्हणलं सांग पत्ता तरी कोण आहे त्याच्याकडे जाऊन विचारू, आम्ही त्याच्या शोधातच आहे भाऊ. तो म्हटला मोठ्यानं सांगू का कानात सांगू. म्हणलं मोठ्यानं सांग, सगळ्याला ऐकू दे, काय फरक पडतोय. त्यांनी मोठ्यानं सांगितलं. म्हणला सुखी कोण आहे सांगू का. म्हणला निर्लज्जम सदा सुखी. आता असा सुखी असून काय उपयोग आहे महाराज. अजून परवा एक वस्तुस्थिती सांगतो, विनोद नाही करत मी तुम्हाला. त्या अलीकडच्या काळामध्ये गाडीच्या पाठीमागं काहीतरी लिहायची पद्धत सुरू झाली की ते मोठे ट्रकचे मालक असतात ते सुद्धा लिहितात परिवार की लाडली. बरं का, कोण लिहितं रामकृष्ण हरी. आमच्या वारकऱ्याची गाडी असली तर लिहितात रामकृष्ण हरी. कोणी लिहितं भगवं वादळ, कोणी लिहितं पिवळं वादळ, कोणी लिहितं दिल्या घरी सुखी राहा. परवा देऊ